नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक युनिट नंबर 3 आणि आजचा आहे लेक्चर नंबर 9. तर याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण काही प्रॉब्लेम घेतले होते आणि 2 प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क सुद्धा दिले होते. तर ते 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू पहिले आणि त्याच्यानंतरच समोर जाऊया. तर सर्वात पहिले लिहा प्रॉब्लेम नंबर 4, एक्झाम्पल नंबर 4. आता बघा एक्झाम्पल नंबर 4, मिनिमाइज द फॉलोइंग फंक्शन. Minimize the following function using K-map. आणि प्रॉब्लेम आहे y is equal to summation of m in bracket 1 3 7 8 10 12 13 आणि 15. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचा याच्यावर आपल्याला के मॅप काढायचा आहे. तर के मॅप कसा काढतात, अत्यंत सोपी आहे के मॅप काढणं. तर सर्वात पहिले याच्यामध्ये किती नंबर्स आहेत चेक करा. तर याच्यामध्ये टोटल नंबर्स आहेत म्हणजे 15 पर्यंत आहे, म्हणजे की आपल्याला टोटल 16 सेलचा के मॅप काढावा लागेल. किती सेलचा काढावा लागेल? 16 सेलचा एक के मॅप काढावा लागेल. तर सर्वात पहिले काय करसाल तुम्ही, असं एक 16 सेलचा एक के मॅप काढसाल. आता लक्ष द्या, इथं आहे ए बी आणि इथं लिहायचं सी डी. त्यानंतर इथं असते 0, 0 0 1 1 1 1 0 0 0 0 1 1 1 1 0. म्हणजे इथं लिहितो आपण ए बी, ए बार बी बार, ए बार बी, ए बी, त्यानंतर ए बी बार. तसंच इथं आहे सी बार, डी बार, सी बार डी, सी डी, सी डी बार. आता विद्यार्थी मित्रांनो, याला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. तर नंबरिंग कसं करतात एक वेळा डबल लक्ष द्या. इथं असते 0, मग याचा 1, इथं याचा 2 आणि इथं याचा 3. लक्ष द्या, 0 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर एक आहे का जो थर्ड नंबरचा रो आहे हा सोडून द्या. 7 नंतर इथे 8 9 10 11. मग इथं लिहा 12 13 14 आणि 15. हे असे नंबरिंग द्यायचे. आता हे नंबरिंग दिल्यावर आता बघा काय होतं, एक 1 नंबर कुठे, इथं 1 द्यायचा. नंतर 3 वर 1, 7 कुठे आहे, इथं 7, इथं 1, 8 ला 1, 10 ला 10, इथं 1, 12 ला 1, 13 ला 1 आणि 15 ला 1. हे असे आपण नंबर दिले. त्यानंतर बाकीचे जे एलिमेंट्स आहेत हे 0 0. बाकीचे एलिमेंट्स काय आहेत, 0 0. बाकीचे इथं लिहिला 0, 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 इथं लिहिला 0.
आता आपल्याला के मॅप तयार करायचा आहे. तर आपल्यापाशी बघा 2ची जर जोडी लागली तर पेअर बनतो, 4ची जोडी लागली तर स्क्वॉड बनतो आणि 8ची जोडी लागली तर आपण ऑक्टेट बनतो. तर चेक करा की सर्वात पहिले ऑक्टेट कुठं तयार होते का, कुठं ऑक्टेट तयार होते का. ऑक्टेट म्हणजे 8 1111 असं 8 टाइम्स पाहिजे, असं कुठं आहे का याच्यात, नाहीये, नाहीये. त्याच्यानंतर स्क्वॉड, स्क्वॉड कुठं तयार होतो का, 4ची जोडी कुठं लागते का, चेक करा. 4ची जोडी कुठं लागते का, इथं आहे, इथं, इथं नाही, कुठंच लागत नाही. 4ची जोडी सुद्धा पण लागत नाही, 1 × 4 येत नाही. मग 2 2चा पेअर लागते का बघा, हा 2 2चा पेअर लागते, हा एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा कोपऱ्यातला, हा आणि हा, हे 2 2चे पेअर्स आहेत. कारण की याला जर तिकडून जर नेलं तर 1 1 येते, म्हणजे हा 1 1, हा 1 1, हा 1 1, हा 1, असे 4चे काय लागतात, पेअर्स लागतात. तर हे बघा पहिली जी जोडी आहे याच्यामध्ये इक्वल काय येऊ राहिलं, याच्यामध्ये इक्वल येते ए बार बी बार, ए बार बी बार. इथं बघा इथे किती आहे, सी बार डी आहे आणि इथं सी डी आहे, म्हणजे डी याच्यात आहे, डी याच्यात आहे, ए बार बी बार डी, हा येऊ राहिला याच्यात. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय येऊ राहिलं, याच्यामध्ये इक्वल राहिलं पाहिजे सी डी, सी डी. त्याच्यानंतर इक्वल काय इथं ए बार बी आहे आणि इथं ए बी आहे, म्हणजे बी इक्वल येऊ राहिला, म्हणजे बी सी डी काय येत आहे, बी सी डी. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा इक्वल काय आहे, याच्यामध्ये इक्वल आहे ए बी, ए बी. आणि त्याच्यानंतर इथं आहे सी बार डी बार, इथं सी बार डी आहे, म्हणजे सी बार याच्यात आहे, सी बार याच्यात आहे, तर ए बी सी बार. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये इक्वल चेक करा, तर याच्यामध्ये आहे इक्वल ए बी बार. मग इथं चेक करा सी डी बार आहे, इथं सी बार डी डी बार आहे, म्हणजे डी बार याच्यात आहे, तर इथं आहे ए बार बी बार डी बार. तर आपलं फायनल आन्सर येणार आहे वाय इज इक्वल टू, वाय इज इक्वल टू, हा विद्यार्थी मित्रांनो आता काय लिहिसाल तुम्ही, इथं इथं लिहिसाल तुम्ही ए बार बी बार डी प्लस ए बी सी बार प्लस ए बी बार डी बार प्लस बी सी डी, प्लस बी सी डी. दिस इज द फायनल आन्सर, दिस इज द फायनल आन्सर. हे झालं याचा फायनल आन्सर. कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला हात वर करा. तुमचा मेसेज बॉक्स मी ऑन केलेला आहे, कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. मेसेज बॉक्स ऑन आहे. एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टीज, तर हात वर करा जर कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर. एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टीज. बघा इथं 2 2च्या पेस आपल्या झाल्या 4, आपला ऑक्टेट आणि कॉड इथं काही यूज झालेला नाहीये. तर जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर हे नोट डाऊन करा, समजलं असेल तर हे नोट डाऊन करा, फटाफट फटाफट नोट डाऊन करा. अत्यंत सोपी टॉपिक आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे. सर्वांना समजलं, समजलं असेल तर थांब ना सांगू शकता मला समजलं म्हणून. हा एकदम सोपी टॉपिक आहे. तर हे नोट डाऊन करा. तर हे नोट डाऊन केलं. प्रॉब्लेम नंबर आता 5th. आता बघा प्रॉब्लेम नंबर 5th. क्वेश्चन असाच आहे, मिनिमाइज द फॉलोइंग फंक्शन युजिंग के मॅप, मिनिमाइज द फॉलोइंग function
युझिंग की मॅप. आणि प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू हे ट्राय करा. 0 1 2 3 4 5 7 12 13 आणि 15. ट्राय करा बरं हे प्रॉब्लेम. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं. एक आपल्याला 16 सेलचा केमॅप काढायचा आहे. पुन्हा 1 2 हा झाला 16 सेलचा केमॅप. y इज इक्वल टू हा y, इथे येते ए बी, इथे येते सी डी. इथं काय लिहितो आपण 0,0 0,1 1,1 1,0 0,0 0,1 1,1 1,0 म्हणजे इथे येते ए बार बी बार ए बार बी, त्यानंतर ए बी ए बी बार, इथं सी बार डी बार सी बार डी सी डी, त्यानंतर सी डी बार. हा सी डी बार. सिंपल. त्याच्यानंतर नंबरिंग द्यायची आपल्याला. नंबरिंग करून घ्यायचं म्हणजे की इझी जाते. इथं असते 0, इथं असते 1 2 3 4 5 6 7. एक रो सोडून द्या. एक रो सोडला तर इथे येते 8 9 10 11 12 13 14 आणि 15 हे दिले नंबरिंग. तर आता बघा कुठं कुठं आहे 1 आपला. तर 0 वर 1 आहे, या 1 वर 1 आहे, 2 वर 1 आहे, 3 वर 1 आहे, 4 वर 1 आहे, 5 वर 1 आहे, 7 वर 1 आहे, त्यानंतर 12 वर 1 आहे, 13 वर 1 आहे, 15 वर 1 आहे. तर असे आपल्याला 1 1 दिलेले आहेत आणि बाकीचे जे एलिमेंट्स राहतील हे राहतील 0. तर हे ड्रॉ करून घ्या. आता याच्यात चेक करा. तर तुम्हाला चेक करायचं आहे की ऑक्टेट कुठं होते का. ऑक्टेट म्हणजे की 8ची पेअर लागते का. चेक करा 8ची पेअर कुठं लागते का. तर 8ची पेअर कुठंच लागत नाही. कुठं लागू राहिली का 8ची पेअर, नाही लागत. त्याच्यानंतर स्क्वॉड 4ची पेअर लागते का. 4ची पेअर लागते. हे किती लागेल 4ची पेअर, हे 4ची पेअर. मग याच्यामध्ये सेम सेम काय ए बार बी बार ए बार बी बार सेम आहे. त्याच्यानंतर अजून 4ची पेअर कुठं लागते, कोणती पण घेऊ शकता तुम्ही. ही एक 4ची पेअर लागते, हा एक 4ची पेअर. याच्यामध्ये कॉमन काय सांगा. याच्यात आहे ए बार बी आहे आणि इथं ए बी आहे म्हणजे पहिले बी येते. इकडे वरून बघा वर आहे सी बार डी सी डी म्हणजे डी आहे बी डी, याच्यात आहे बी डी. अजून बघा ऑक्टेट कुठं बनते. आपला ऑक्टेट तर बनतच नाही. स्क्वॉड बनते का. स्क्वॉडचं इथं पण 4ची पेअर लागते. तर इथं काय ए बार बी आहे आणि इथं किती आहे ए बी म्हणजे इथं पहिले बी येते. वरून बघा सी बार डी बार आहे आणि सी बार डी आहे म्हणजे याच्यात सी बार आहे सी बार आहे, तिथून वरून सी बार येते. तर आपला आन्सर येणार आहे वाय इज इक्वल टू ए बार बी बार प्लस कोणतं लिहिलं चालते असं काही नाही मागासमोर बी डी प्लस बी सी बार. हे झालं आपलं याचं आन्सर. प्रॉब्लेम इज सॉल्व.
कोणाला काही प्रॉब्लेम? आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हे तर झालं समजा एक्झाम्पल. आता आपल्याला नवीन एक टॉपिक शिकायचा आहे. आता हा टॉपिक आपला खतम झाला. आता डोंट केअर कंडिशन आता आपल्याला शिकायचे. फॉर एक्झाम्पल आता डोंट केअर कंडिशन कधी यूज होते तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले हे नोट डाऊन करा. झालं की सांगा मला. थंबनेलला तुम्ही सांगू शकता की हे झालं म्हणून. अत्यंत सोपी असा टॉपिक आहे हा के मॅपचा. हा चॅप्टरच सोपी आहे. युनिट नंबर 3 लवकरात लवकर कम्प्लीट होऊन जाईल आपला. 50% आपला टॉपिक झालेला आहे समजा. आता अजून 50% बाकी आहे. आता बघा नवीन टॉपिक म्हणजे की आता हा आपला के मॅप झाला होता. तर के मॅप मध्ये आता असाच एक टॉपिक आहे. जर मी असा एक के मॅप घेतला 2चा 2x2 चा के मॅप घेतला एक्झाम्पल साठी सांगत आहे फक्त, आणि इथं एकच 1 आला तर सांगा आता हा कोणता आहे? हा ऑक्टेड आहे का स्क्वॉड आहे का पेअर आहे? हा तर ऑक्टेडही नाही आहे, स्क्वॉडही नाही आहे, पेअरही नाही, हा सिंगल आहे. कारण की पेअर साठी अजून एक 1 पाहिजे. तर हे बाकीचे तर समजा 0-0 बाकीचे काय आहेत 0-0. तर याच्यासोबत मग आता या 1ला एक सोबत कोण ना कोणी पाहिजेच. त्याच्याशिवाय पेअर होणार का? नाही. तर हे अशी जर कंडिशन येत असेल तर याला आपण डोंट केअर कंडिशन म्हणतो. कोणती कंडिशन म्हणतो? डोंट केअर. मग आता इथं आपल्याला एक्स द्यावं लागते. काय द्यावं लागते? एक्स. नंतर पेअर तयार होते. नंतर काय होते? पेअर तयार होते. तर आता नवीन कंडिशन शिकू राहिलो आपण. त्याचं नाव आहे डोंट केअर कंडिशन. हेडिंग टाका. डोंट केअर कंडिशन. डोंट केअर कंडिशन. आता डोंट केअर कंडिशन हे डिनोटेड करतात एक्स न. इट इज डिनोटेड बाय एक्स. इट इज डिनोटेड बाय एक्स. कशाने डिनोट करतात? एक्स न. म्हणजे ज्या ठिकाणी सिंगल 1 आला आहे, कधी यूज होते? ज्या ठिकाणी सिंगल 1 आलाय तो एकटाच आहे त्यावेळी डोंट केअर कंडिशन वापरावं लागते. आणि एकची ग्रुप म्हणजे एक्स आणि त्याच्यानंतर 1 सोबत करावा लागतो. 1 सोबत एकचा ग्रुप तयार करावा लागतो. एक सोबत कशाचा ग्रुप तयार करावा लागतो? 1चा. आणि एक सोबत 1 आला तर ग्रुप तयार होते. येतं लक्षात? एक सोबत जर 1 आला तर काय होते? ग्रुप तयार होते. पण सिंगल एक्स राहिला किंवा एक्स राहिला आणि त्याच्यासोबत 1 नसलं तर तो ग्रुप तयार नाही होत. म्हणजे की 2 एक्स तर त्याचा ग्रुप नाही तयार होईल. त्याच्यासोबत 1 पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि सिंगल जर समजा एखाद्या एक सोबत जर ग्रुप तयार होत नसेल तर त्याला सोडून द्यावं लागते. त्याला काय करावं लागते? सोडून द्यावं लागते. तर आता घेऊया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की कसं आहे. तर डोंट केअर कंडिशनचं पहिलं प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, मिनिमाइज the following using K-map. Following using K-map. Minimize the following using K-map. आणि प्रॉब्लेम आहे following using K-map. Y is equal to summation of M in bracket 1, 3, 7, 11, 15. आणि डोंट केअर कंडिशनचा पण दिलेला आहे त्यांना. डोंट केअर कंडिशन आहे 0, 2 आणि 5. याच्या जागी एक्स कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं? एक्स कन्सिडर. अत्यंत सोपी आहे. मिनिमाइज द फॉलोइंग युजिंग के मॅप. y इज इक्वल टू समिशन ऑफ स्मॉल m 1, 3, 5, 11, 15 प्लस d इज इक्वल टू 0 to 5. 0 to 5. तर आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं बघा. अत्यंत सोपं प्रॉब्लेम आहे. तर सर्वात पहिले आपल्याला के मॅप काढावा लागेल, ड्रॉ करावा लागेल के मॅप.
तर 16 सेल मला के मॅप ड्रॉ करायला लागेल, तर आपण ड्रॉ करू. तर सर्वात पहिले के मॅप, हा 1, हा 2, हा 3, हा 4. इथं आहे 1, हा 2, हा 3 आणि 4. y इज इक्वल टू, इथं लिहिसाल ए बी, इथं लिहिसाल सी बी सी डी, कारण 16चा के मॅप असल्यामुळे. त्याच्यानंतर आता इथं द्यावं लागेल आपल्याला नंबरिंग, पण त्याच्या पहिले इथं लिहितात 0,0, 0,1, 1,0, सॉरी 1,1 आणि 1,0. 1,1 आणि 1,0. इथं पण 0,0, 0,1, 1,1 आणि 1, 0, 0, 0, 0, 1, 1, 1, 1, 0. म्हणजे याला असं लिहितात सी बार डी बार, सी बार डी, सी बी, सॉरी सी डी, सी डी बार. इथं लिहितात ए बार बी बार, ए बार बी, ए बी, ए बी बार. अत्यंत सोपा असा टॉपिक आहे. तर आता इथं देऊ आपण नंबरिंग. नंबरिंग कसं येणार 1, 3, 7. पहिले आता नंबरिंग करावं लागेल आपल्याला. नंबरिंग कसं करतात बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एक रो सोडून द्या. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. हे अशी केली आपण नंबरिंग. नंतर आता 1, 3 वर 1, 7, 11, 11 आणि 15. बघा 0, किती 1, 3, 7, 1, 3, 7, 11, 15, 11, 15. त्यानंतर आणि त्यानंतर काय आहे, डोंट केअर कंडिशन कुठे आहे, 0 to 5. इथं डोंट केअर आहे, पण 0, 2 आणि 5, 0 to 5. आणि बाकीचे एलिमेंट्स काय आहेत, 0, 0, 0, 0, 0, 0, 0, 0, 0, 0. तर आता बघा सर्वात पहिले बघायचं ऑक्टेट कुठं होते का, याच्यात एक्स आला तरी चालते, त्याच्यात इन्क्लुडिंग एक्स ऑक्टेट धरून होते कुठं, ऑक्टेट नाही होत. मग स्क्वॉड होते का, स्क्वॉड होते. हा 1, 1 चा एक स्क्वॉड होते 4 वेळा, हा एक स्क्वॉड झाला. याच्यात कॉमन काय आलं, कॉमन येते सी डी, सी डी, सी डी कॉमन आलं. बाकी तर इकडं काहीच कॉमन नाही. अजून बघा स्क्वॉड होते का, हा एक स्क्वॉड होते, हा झाला एक स्क्वॉड. तर एक्स एक चालते आपल्याला. तर इथे येते ए बार बी बार, ए बार बी बार. तर बस आता तर सर्व नंबर्स तयार हे झालेले आहेत आता. तर आपला फायनल आन्सर आहे वाय बार इज इक्वल टू ए बार बी बार प्लस सी डी, प्लस सी डी, ए बार बी बार प्लस सी डी. फक्त ह्या डोंट केअर मध्ये एक्स इन्क्लुडिंग राहते, तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता घेणार प्रॉब्लेम नंबर 2. एक झाला आपला. असाच क्वेश्चन येते डायरेक्टली, प्रत्येक टॉपिकवर क्वेश्चन आहे बरं. हा चॅप्टर सर्वात मोठा चॅप्टर आहे आणि प्रत्येक टॉपिकवर क्वेश्चन आहे. प्रॉब्लेम लिहा, सिम्प्लिफाय, simplify the expression, simplify the expression given below using K-map, using K-map.
the don't care condition, the don't care condition are indicate by डी आणि ब्रॅकेट हे डोंट केअर कंडिशन इंडिकेट करतात. त्यानंतर इथं आहे y इज इक्वल टू समिशन ऑफ स्मॉल एम, इथं आहे 1 3 7 11 15 प्लस डी दिलेला आहे 0 2 5. डोंट केअर कंडिशन आहे 0 2 5. आता हे प्रॉब्लेम डबल आपल्याला एक केमेव ड्रॉ करायचा आहे. 16 सेल वाला केमेव ड्रॉ करायचा आहे आपल्याला. सिक्सटीन सेल वाला केमेव. इथं आहे 1, इथं आहे 2, हा 3 आणि 4. 1 2 3 आणि 4. इथं आहे y इज इक्वल टू, इथे इथे ए बी, इथे इथे सी डी. इथे लिहिसाल तुम्ही 0,0 1,0 सॉरी 0,1 0,0 0 1 1 1 1 0 0 0 0 1 1 1 1 0. म्हणजे कसं सी बार डी बार, सी बार डी, सी डी, सी डी बार. इथं ए बार बी बार, ए बार बी, ए बी, ए बी बार. त्याच्यानंतर इथं नंबरिंग देऊ 0 1 2 3 4 5 6 7 मग 8 9 10 11 12 13 14 15. आता बघा 1 वर आहे 1, 3 नंबरवर आणि 7 वर 11 15. ओके. आणि इथं आहे 0 2 5. 0 वर डोंट केअर आहे, 2 वर डोंट केअर आहे, 5 डोंट केअर आहे. बस एवढंच. अरे प्रॉब्लेम घेतलं होतं वाटते मी, आय थिंक रिपीट झाला का आपलं हे प्रॉब्लेम सेमच आहे. ओके सॉरी फॉर दॅट. थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम मध्ये चेंजेस करावा लागेल. रिपीट झाला प्रॉब्लेम. इथं लिहिजा 0 1 4 15 6 7 14 15 6 7 14 15. थोडं चेंजेस करा फक्त याच्यात. तर इथं काय येणार आहे 0 1 4 15 डोंट केअर काय 6 7 14 15. ही अशी डायग्राम झाली. आता याच्यामध्ये काय होते बघा विद्यार्थी मित्रांनो,
सर्वात पहिले चेक करा ऑक्टेट लागते का कुठं, ऑक्टेट लागते का, नाही लागत ऑक्टेट. त्याच्यानंतर स्क्वॉड लागते का, हो या वनला स्क्वॉड लागू राहिला. हे सर्वच्या सर्व वन याच्यात कव्हर झाले. आणि याच्यामध्ये काही कव्हर झालं काय, याच्यामध्ये वनच नाहीये, याला सोडून द्या, याचा काही घेतलं नाही. जर याला गरज असली, या वनला गरज असती तर याचा युज करायचा, गरज नसली तर काही युज करायचा नाही. आणि याचा स्पेशल ग्रुप तयार नाही होत, एक्स चा स्पेशल ग्रुप तयार होत नाही. या एक सोबत वन पाहिजे म्हणजे पाहिजेच, या एक सोबत कोण पाहिजे, वन पाहिजे. असं झालं असतं तयार 1x, पण इथं ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, स्क्वॉड तयार झालेला आहे, तर इथं स्क्वॉड तयार होत नाही. वनला जर गरज असती तर झाला असता, म्हणजे जर याच्यासोबत जर वन असता तर ग्रुप तयार केला असता आपण. पण ऑलरेडी जर फक्त एक्स उरले तर त्याचं काही काम नाही आपल्याला. म्हणजे की वनला जर गरज असली तर एक्सचं काम करू शकते, पण एक्सला गरज असली वनची तर हा काम करत नाही, तो सोडून देते. ओके, तर याचं एकच फक्त तयार होणार आहे, तो म्हणजे काय, याच्यात बघा ए बार याच्यात आहे, ए बार याच्यात आहे, एक ए बार, सी बार डी बार, इथे सी बार याच्यात आहे, सी बार याच्यात आहे, सी बार, ए सी बार, याचा आन्सर येते ए सी बार. याचा आन्सर किती येते, ए सी बार. वाय इज इक्वल टू, एक मिनिट, इथे ए बार आहे ना, ए बार पण येते, ए बार याच्यात आहे, ए बार याच्यात आहे, ए बार सी बार असं येते, ए बार सी बार. हा ए बार, ए बार हा वेगळा आहे, बी बार इथं बी आहे, हा चेंज आहे, इथे सी बार आहे, सी बार आहे, ए बार सी बार, हे याचा काय आन्सर आहे. जर याची गरज असली वनला तरच एकाने इन्क्लूड करायचा, जर वनला जर समजा गरज नसली तर स्पेशल याचा ग्रुप तयार होत नाही, स्पेशल याचा ग्रुप तयार होत नाही. दिस इज द फायनल आन्सर. एकदम सोपी होतं, वाय इज इक्वल टू ए बार सी बार. त्याच्यानंतर हे नोट डाऊन करा तुम्ही, सोपी प्रॉब्लेम होतं. आता घेऊ दुसरा प्रॉब्लेम, म्हणजे तिसरा प्रॉब्लेम, एक्झाम्पल नंबर 3. Example number 3. Minimize the following using K-map. Using K-map. Problem आहे y is equal to summation of m, इथं घेतला 0 2 4 6 प्लस समेशन ऑफ d, इथं घेतला 12 13 14 15. बघा हा डोंट केअर कंडिशन आहे आणि हा आहे समेशन m, सम ऑफ प्रोडक्ट मिनिमाइज मिन टर्म. आपल्याला 16 सेलचा के मॅप घ्यावा लागेल. सिक्स्टीन सेलचा के मॅप, एक 2 3 4, इथे येणार आहे y, इथे येणार आहे ए बी, इथे येणार आहे सी डी, 0, 0 0, 1 1, 1 1, 0 0, 0 0, 1 1, 1 1, 0. म्हणजे इथे इथे सी बार डी बार, सी बार डी, सी डी, सी डी बार, ए बार बी बार, ए बार बी, ए बी, ए बी बार.
इथं का नंबरिंग 0 1 2 3 0 1 2 3 4 5 6 7 इथं 8 9 10 11 12 13 14 15 त्यानंतर 0 वर इथं 1 आहे 2 2 वर 1 आहे 4 आणि 6 बाकी तर सब 0 त्यानंतर डोंट केअर कुठे आहे 12 डोंट केअर आहे 13 14 आणि 15 हा डोंट केअर आहे आणि बाकी सर्व एलिमेंट 0 होता ऑल एलिमेंट्स किती आहेत 0 तर याच्यामध्ये सर्वात पहिले चेक करा ऑक्टेट होते का ऑक्टेट म्हणजे 8ची टर्म्स कंडिशन येते का नाही मग ऑक्टेट झाला स्क्वॉड बनते का स्क्वॉड तर विद्यार्थी मित्रांनो काइंडली इन्फॉर्मेशन इथं स्क्वॉड तयार होते कारण या वनले जर इकडे पलटी केलं तर हा याच्या जवळ येते हे असं असा स्क्वॉड तयार होतो असा आणि असा हे जुळतात हे नंबर्स काय होतात जुळतात तर हा झाला स्क्वॉड तयार बाकी आपल्याला या डोंट केअरचं काही कामच नाही पडलं डोंट केअरचं काही काम पडलं काय पडलं असतं तर आपण जोडलं असतं काम असलं या वन सोबत तर घेतलं असतं पण काम नाही सोडून द्या म्हणजे याचा फायनल आन्सर काय येणार तर इथं बघा ए बार बी बार आहे आणि इथं ए बार बी आहे तिथे इथे ए बार हा ए बार दोन्ही याच्यात आहे याच्यात बघा सी बार डी बार आहे इथे डी बार आहे आणि याच्यात डी बार आहे तर ए बार डी बार तर फायनल आन्सर येणार आहे वाय इज इक्वल टू ए बार डी बार ए बार डी बार तर असे असे आपले 3 प्रॉब्लेम झालेले आहेत आता घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट एकदम सोपी असा प्रॉब्लेम होता सोपी म्हणजे खूप जास्त सोपी तरी नोट डाऊन करा तर आता घेऊ नेक्स्ट प्रॉब्लेम प्रॉब्लेम नंबर 4 क्वेश्चन तोच आहे मिनिमाइज द फॉलोइंग युझिंग केमॅप minimize the following using K-map. Y is equal to summation of y is equal to summation of 0 2 5 7 8 10 इथं एम पाहिजे त्यानंतर डोंट केअर कंडिशन आहे 4 6 9 12 14 तर याचा आपण केमॅप तयार करू इथे घेतला y इज इक्वल टू इथे इथे ए बी इथे इथे सी डी इथे इथे 1
इथे इथे 2 3 म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4. आता इथं बघा 0 0 0 1 1 1 1 0 0 0 0 1 1 1 1 0. म्हणजे इथे ते सी बार डी बार सी बार डी सी डी सी डी बार. इथे इथे ए बार बी बार ए बार बी ए बी ए बी बार. त्यानंतर 0 वर आहे म्हणजे इथे इथे 1 2 वर आहे. पण नंबरिंग दिलीच नाही आपण, नंबरिंग द्यायला लागते. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथे घेतला 1. त्यानंतर 2 वर आहे. इथं आहे 1 5 1 7 1 8 1 10 1. 4 वर आहे. डोंट केअर. 6 वर आहे. डोंट केअर. 9 वर आहे. डोंट केअर. 12 वर आहे. डोंट केअर. 14 वर आहे. डोंट केअर. ओके. तर सर्वात पहिले बघा याच्यात ऑक्टेट होते का कुठं तयार. ऑक्टेट होते का. होते ऑक्टेट. 1 2 3 4 1 2 3 4 काय होते ऑक्टेट तयार होते. तर इथं आपण ऑक्टेट अप्लाय करू. कारण की एकाने ऑक्टेटच्या नंतर काय होते स्क्वॉड. जर 8ची कंडिशन होत असेल तर 8ची कंडिशन मोठा सर्वात पहिले अप्लाय करायला लागते आपल्याला. हे 4 आणि हे इकडून 4. हा झाला ऑक्टेट. याच्यात कॉमन काय आहे आता. इथं बघा सी बार डी बार आहे आणि इथं आहे सी डी बार. म्हणजे याच्यात कॉमन फक्त डी बार आहे. कॉमन काय आहे डी बार. बाकी काहीच कॉमन नाही आहे. हे तर हे सर्व डिफरन्स येऊ राहिले. सी बार डी बार आहे इथं सी डी बार तर डी बार कॉमन आला. आता अजून हा बघा 1 ऑक्टेट नंतर स्क्वॉड स्क्वॉड नव्हता. पेअर पेअर होते. आता हा एक्स याचं काही काम नाही तर याचं सोडून द्या त्याला. आता याच्यामध्ये काय ए बार बी अजून इथं सी बार डी आहे आणि इथं सी डी कॉमन काय डी डी आहे. इथे डी म्हणजे आपला आन्सर झाला तर यार वाय इज इक्वल टू ए बार बी डी प्लस डी बार. दिस इज द फायनल आन्सर. कारण कसं आहे की हा ऑक्टेट उराला ना तयार. हा काय झाला ऑक्टेट. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि क्लास प्रॉब्लेम घेऊ आपण अजून. प्रॉब्लेम नंबर 5 हे नोट डाऊन करून घ्या. प्रॉब्लेम नंबर 5 सोपीच होतं. प्रॉब्लेम नंबर 5 सेम तसंच. मिनिमाइज द फॉलोइंग युजिंग केमॅप. minimize the following using KMap.
प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू समीशन ऑफ स्मॉल m 0 2 3 5 6 7 10 11 डोंट केअर कंडिशन आहे डी 8 14 15 हे आहे डोंट केअर कंडिशन. तर एक आपण के मॅप ड्रॉ करू. एक 2 3 4 1 2 3 4 हा y इज इक्वल टू ए बी इथं सी डी 0, 0 0, 1 1, 1 1, 0 0, 0 0, 1 1, 1 1, 0 म्हणजे इथे येते सी बार डी बार सी बार डी सी डी सी डी बार. इथे ना ए बार बी बार ए बार बी ए बी ए बी बार. त्यानंतर 0 वर आहे 2 वर आहे नंबरिंग केली नाही अजून एक मिनिट. एल नंबर आहे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एक मिनिट 8 9 10 11. त्यानंतर 12 13 14 15 0 वर आहे 2 वर आहे 1 3 1 5 1 6 1 7 1 10 1 11 1. डोंट केअर कुठे आहे 8 वर 14 वर 15 वर हे आहे डोंट केअर. तर सर्वात पहिले चेक करा ऑक्टेट होते का ग्रुप तयार. यस ऑक्टेट होते. हा हे 4 आणि 4 जवळ आले. हा झाला ऑक्टेट. ऑक्टेट मध्ये फक्त एकच व्हेरिएबल निघत असते बाकी 3 कॅन्सल होतात याच्यात. याच्यात कॉमन बघा सी डी आहे इथं सी डी बार आहे म्हणजे इथं आलं सी. डी आणि डी बार हा वेगळा होता हे तर सर्व डिफरंट आहेतच तर याचा आलं सी. अजून काय राहिलं हा 1 राहिला. हा 1 या 1 सोबत पेअर होऊन जाईल तर इथं अप्लाय होईल पेअर. त्यानंतर याचं काय येते ए बार बी ए बार बी दोन्ही याच्यात आहे आणि इथं सी डी बार सी सी बार डी आहे आणि सी डी आहे तर डी इथं डी. आता काय राहिलं हा 1 राहिला हा एक्स राहिला. आता 1 राहिला तर एक्स. तर सर्वात पहिले बघा ऑक्टेट होते का नाही होत. मग स्क्वॉड होते का स्क्वॉड होते कारण की 4 कोपऱ्यावर आहात 1 2 3 4 4 कोपऱ्यावर असल्यामुळे हे स्क्वॉड होते. त्यानंतर तुम्ही ज्यांना पेअर केलं तर त्याचं हे चुकून जाईल. मोठा पाहिजे आपल्याला. ऑक्टेट बनते काय मग स्क्वॉड बनते का नंतर आखरीले पेअर. तर याच्यामध्ये बघा कॉमन काय इथं सी बार डी बार इथं सी बार डी बार आहे इथे किती आहे सी डी बार म्हणजे डी बार एक सेम आला. इथं बघा ए बार बी बार आणि इथं ए बी बार म्हणजे इथं आलं बी बार डी. म्हणजे इथं येते फायनल आन्सर वाय इज इक्वल टू ए बार बी डी प्लस बी बार डी प्लस सी. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. हा टॉपिक इथं संपला. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणारा पीओएस प्रोडक्ट ऑफ सम. हे सम ऑफ प्रोडक्ट होती इथं प्रोडक्ट होता ए बी बार इथं प्रोडक्ट होता. आता इथं सम इथं काय येणार आहे सम प्रोडक्ट ऑफ सम. तर नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.